आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. माझ्या गणपतीचं वाहन, गणपतीचं वाहन काय? मूषक अर्थात उंदीर आहे. महादेवाचं वाहन नंदी आहे, तर माझ्या पार्वतीचं वाहन सिंह आहे. आता लक्षात घ्या, समोरासमोर मांडले सगळे. जटेमध्ये असणारी गंगा वर बसलेली डोक्यावर, मांडीवर असणारी पार्वती म्हणते, ए गंगे, माझ्या मागून आलीस आणि तिखट झालीस, शानी झालीस, डोक्यावर जाऊन बसलीस, तू खाली तर येऊन बघ, मग तुझी मज्जा बघते. गळ्यातला असणारा सर्प उंदराकडे पाहतो आणि सांगतो, ए उंदरा, तू खाली आहेस रे, तू वर तर येऊन पहा, मी तुला गट्टम स्वाहा केल्याशिवाय राहत नाही. वैर. लक्षात घ्या, जो सर्प गळ्यातला आहे त्याच्याकडे पाहून आमच्या कार्तिक स्वामीचा मोर असणारा टिटिव टिटिव करायला लागला आणि खाली तर येऊन बघ, तुला मी खाल्ल्याशिवाय राहणार नाही सापा, हे तक्षका. खालून पुकार करतोय मोर, सापाला खाणारा. मोर सापाला खातो, साप उंदराला खातो, आणि इकडं सिंह असणारा गर्र गर्र करायला लागलेला आहे नंदीला बघून. समोरासमोर आहेत. पण लक्षात ठेवा सज्जन हो, एकाचीही टाप होईना एकमेकाला खाण्याची. का? त्याचं प्रमुख कारण आहे, मध्यभागी माझा शिव बसलेला होता. हर 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 हर. आता याच्यावरून समजून घ्यायचं आम्हाला प्रपंच किंवा संसारात कसं राहायचं. याच्यापासून काय उपदेश मिळाला आम्हाला? याच्यात एक सांगितलं गेलं सज्जन हो, घराचा मूळ पुरुष जर तो साधना साधणारा असेल, तपानुष्ठानाची ताकद त्याच्याजवळ असेल, धर्माची ताकद त्याच्याजवळ असेल, तो नेहमी आचरणशील असेल, तर घरातले वासे फिरणार नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून घराचा मूळ पुरुष जो आहे, छत्र जे म्हणतो आम्ही घराचं, त्यांनी धर्माचरण जर पाळलं तर सून टाइमशीर असणार त्याला स्वयंपाक देईल. आणि तो जर अधर्मानं राहिला तर सुना सुद्धा मैं मेरा पती मेरा संसार म्हणून आणि मुलं सुद्धा घरातले वाशे फिरवतील, हे प्रमुख कारण. आणि म्हणून माझ्या शिवाच्या चित्रापासून काय शिक मिळते, काय शिकवण मिळते, की आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कसं राहायला पाहिजे. घराचा जो मूळ मालक आहे त्याची साधना पक्की पाहिजे महाराज, त्याची आचरण शुद्ध पाहिजे, त्याचं तप मोठं पाहिजे, तो धार्मिक पाहिजे, आणि त्याने नेहमी देवदेव केला पाहिजे. पण आमचे लोक काय करतात, बायकोला सांगतात, सगळा देव तुझ्या जवळ. आणि मग माझ्या माता मावल्या ज्या आहेत, तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप मोठी शक्ती आहे महाराज महिलाची. ते राजकारण असो, समाजकारण असो, देवदेवतार्चना असो, कथा असो, कीर्तन असो, कोणतेही कार्यक्रम असो, आणि खरोखरच शक्ती महाराज, खरोखरच शक्ती आहे. पण माणूस असणारा हा, यांनी सगळं असणारं जे देवदेवतार्चना आहे, आचरण आहे, ते दुसऱ्याकडे सोपवलं, म्हणून ही असणारी गत प्राप्त व्हायली महाराज. आणि म्हणून माझ्या भगवान शिवानं शिकवलं की ब्रह्मांडामध्ये जर राहायचं, परिवारामध्ये राहायचं, संसार जर सुखाचा करायचा, तर तो माणूस असणारा स्वतः घराचा मूळ मालक आणि त्याच प्रतिष्ठेचा पाहिजे. आणि तीच प्रतिष्ठा मिळवायची असली तर आचरण शुद्ध पाहिजे, तप पाहिजे, साधना पाहिजे, आणि त्या साधनेनं प्रत्येकानं वागावं, ही शिकवण देण्याचं काम माझ्या शिवानं केलं. दुसरं, आता थोडस खाली येऊ आपण. धर्म मार्गामध्ये आणि आमच्या संसारात कसं राहावं, घरात कसं राहावं,
भावाभावानी कसं वागावं ते मात्र माझं रामायण शिकवतं. माझं रामायण शिकवतं. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, कहे तो सुनत आवे, कहत सुनत आवे, कहत सुनत आवे, आँखियों में पानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, सुनो रे, राम दशरथ के राज दुलारे, दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आंखों के तारे, वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले ओ, राजीव नयन बोले मधुबरी वाणी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी कहे तो सुनत आवे, कहे तो सुनत आवे, आँखियों में पानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सांगितलं. दशरथ की राज दुलारे, कौशल्या की आंखों के तारे, वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले ओ, राजीव नयन बोले मधुबरी वाणी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. आणि मग करून असणारी कहाणी, ज्या ठिकाणी माझं म्हणजे भावाचं आणि भावाचं म्हणजे भावाचं, लक्षात ठेवा माझ्या शब्दामध्ये, माझं म्हणजे भावाचं आणि भावाचं म्हणजे भावाचं, हे सांगणार रामायण. त्यागाची भावना प्रत्येकामध्ये आहे ते रामायण. स्वतःचा स्वार्थ सुरुवात केली माझ्या लक्ष्मणानं.
मनामध्ये विचार केला की आजपर्यंत असणारं जे माझं पवित्र असणारं नातं आहे, त्याला असणारी आज कुठेतरी खीळ बसली, त्याला खीळ बसलेली आहे. आणि म्हणून डोळ्यातून अश्रुधारा गाळायला सुरुवात केली माझ्या लक्ष्मणाने. हृदय भरून आलं, कंठ सद्गतीत झाला आणि एकीकडे असणारा आता माझ्या रामाकडे पाहिला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहिले. माझ्या वशिष्ठानं विश्वामित्रानं पाहिलं लक्ष्मणाकडं आणि सांगितलं, क्यों लखन रो रहे हो? जसं क्यों लखन रो रहे हो म्हणलं तसा हुंदूप सावरायला तयार नाही माझ्या रामाला, लक्ष्मणाला. टाहो फोडला आणि टाहो फोडून रडायला सुरुवात केली माझ्या लक्ष्मणानं. ज्यावेळेस माझ्या लक्ष्मणानं रामाकडे पाहिलं आणि रामानं धनुष्य मोडला, हार असणारा सीतेच्या गळ्यात घातला, त्यावेळेस अंग धरणीवर टाकला आणि रडायला लागला माझा लक्ष्मण. आणि मग रामानं ते कार्य पूर्ण केल्याच्या नंतर पाहतोय तो लक्ष्मण ढसा ढसा रडायला लागलाय. जवळ आला, पाठीवरून हात फिरवला, हृदयाला लावलं, सांगितलं, क्यों रो रहे हो लखन? माझ्या लक्ष्मणाने सांगितलं, भैया आज तक तुम मेरे थे, आज से तुम्हारे में और मेरे में एक दरी आ गई. जो दरी है वो माता सीता है. भैया मैं तुम्हारे रोज पांव चूरता था, तुम्हारी सेवा करता था, मगर कल से लावलं. सांगितलं, लक्ष्मणा माझं नातं होतं, त्या नात्यामध्ये तिळभर सुद्धा